झालं सरप्राईज सर? आई काय झालं? शुभ्रा शुभ्रा कोणीतरी ना माझ्या त्या कार्डावरनं 70,000 रुपयाची खरेदी केली. मला काहीच कळलं नाही कसं आणि कधी. बापरे. हो, आता ही स्वतःसाठी एवढं महाग काही घेणार नाही याची खात्री होती मला. मला वाटलं माझ्यासाठीच काहीतरी सरप्राईज आहे. मी आपलं त्याच खुशीत होतो. अहो मला वाटलं तुम्ही शेपूची भाजी बघून खुश झालात ना. अरे हो, या सगळ्या गोंधळात शेपूची भाजी खायचीच राहिली की. सर आई ऐका ना, तू मला सांगा काय झालंय, म्हणजे मुळात तुम्हाला हे सगळं कसं कळलं? अगं काय झालंय नेमकं हे माझ्या अजूनही लक्षात येत नाहीये. म्हणजे माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली आणि मला काहीच कसं कळलं नाही ग शुभ्रा. अहो इथे एवढी मोठी गोष्ट घडली आहे आणि तुम्ही शेपूची भाजी काय खाताय? तर मला खरंच आवडली आहे ती. सर ऐका ना, हे खरंच सिरियस आहे. नाही मान्य, मला मॅटर सिरियस आहे, पण आपण सिरियस होऊन आणि रडून गेलेले पैसे परत मिळणार आहेत का? आता त्या गेलेल्या पैशांसाठी मी माझ्या बायकोच्या हातची शेपूची भाजी का सोडू, नाही का? शुभ्रा सांग ना यांना म्हणा हा विनोदाचा विषय नाहीये. मला खरंच खूप वाईट वाटलंय ग. आता अजून किती रडणार आहे सासावरी? सर ऐका ना, मुद्दा पैशाचा नाहीये, पण आईना खरंच खूप गिल्टी वाटतंय. तुम्ही करा ना काहीतरी. ओके ओके ओके, तू रडू नकोस. मी करतो फोन. माझा एक पोलीस मित्र ओळखीचा आहे, त्याला विचारतो. तू रडू नकोस ग बाई. काय होणार नाही, घाबरू नकोस. हा हॅलो इन्स्पेक्टर साहेब, अभिजित राजे बोलतो. नाही, जरा एक प्रॉब्लेम झालाय. माझ्या बायकोचं डेबिट कार्ड गेले काही दिवस कोणीतरी दुसराच वापरतोय. बरीच खरेदी झाली आहे त्यावर आमच्या आत्ता लक्षात आलंय. हो ते केलं. फोनवर ट्रान्झॅक्शन मेसेजेस आलेत का? बरं बघतो. हा, एक मिनिट. मेसेजेस आहेत सर. हो आलेत. ओके. वेटर बिल लाव. सोहम मस्त झालं ना जेवण? हो ना, सॉलिड होतं ना. मला खूप आवडलं. अरे वेटर बिल लाव ना जल्दी. वाव सोहम, किती दिलदार आहेस तू. माझ्यावर किती पैसे खर्च करतोस. खरंच आजकालच्या हिशोबी जगात तुझ्यासारखा लाखात नाही करोडोत एखादाच असेल. छे, मी कुठे काय केलंय? अरे असं बोलू नकोस रे. तू माझ्यासाठी जे जे करतोस ना, त्यामुळे मला स्पेशल असल्यासारखं वाटतं. आपण 4,000चं खाल्लं. अरे असं काय करतोस सोहम? हे सगळं पार्सल नाही का घेतलं? आता 2-4 दिवस म्हाताऱ्यांसाठी काही बनवायला नको. आणि हे कार्ड तर माझं जगातलं फेवरेट कार्ड आहे. कार्ड? हे हातात असलं ना की तू एकदम स्मार्ट दिसतोस. सर कार्ड डिक्लाइन दाखवत आहे. का मशीन खराब आहे? नाही सर. मग चालत का नाहीये? सोहम, कार्डवरची लिमिट संपलीये का? काय फालतू मशीन आहे. एवढं बिल लावता तुम्ही, सर्व्हिस नाही करतायत तुम्हाला मशीन. जा मॅनेजरला बोलो, उगाच वेळ खराब करू नको. सॉरी सर, बोलावतो. सर यांचा कार्ड चालत नाही आहे. हो सर, मशीन तर ओके आहे एकदम. मला वाटतं तुमच्या कार्डची लिमिट संपली असेल. काय बोलतोय तू? आत्ता वापरलंय कार्ड थोड्या वेळ आधी. सर मशीन तर एकदमच ओके आहे. मला वाटतं तुम्ही तुमचं अकाउंट चेक केलं पाहिजे, नाहीतर तुम्ही कॅश दिली तरी चालेल. म्हणजे तुमची मशीन खराब आहे म्हणून आम्ही एवढी कॅश घेऊन फिरायची? तसं म्हणायचं नाही मला सर.
मॅडमकडे असेल ना कॅश? हॅलो, हा सूरी, काय म्हणतेस? काय? कधी? हो, मी आता येते. हो हो. अगं हे प्रज्ञा, Don't worry, ऐक, don't ऐक, worry. सर, सुजात, तुम्ही बिल दिल्याशिवाय इकडून नाही जाऊ शकत, नाहीतर आम्हाला पोलिसांना फोन करून बोलवावं लागेल. काय बोलताय तुम्ही? एका सभ्य माणसाशी बोलताय, विसरू नका. सॉरी सर, पण आम्ही केव्हापासून तुम्हाला समजावून सांगतोय, पण तुम्ही अडून बसला आहात. पैसे तर द्यावेच लागतील ना. अरे काय 4,000साठी खोटं बोलणार आहे काय? हे बघ, 1,00,000-1.5 लाखाचा घड्याळ घालून फिरतो. एक काम कर, हे घड्याळ घ्या आणि ठेवा. उद्या येऊन पैसे देईन ना, तेव्हा घड्याळ घेऊन जाईन. पण सर, अरे नाही चालवतं घड्याळ विक, 20 पट पैसे मिळतील तुला. सर तुमचा ॲड्रेस मिळेल का आम्हाला? हे तुमचं कार्ड सर. अहो मला मला खरंच कळत नाही होते कार्ड कसं असं झालं. आई ऐका, तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा, जे झालं ते आता राहू दे. तुम्ही पुढच्या वेळी अलर्ट राहा, ठीक आहे? तर माझं नाही, निदान लाडक्या सुनेचं तरी ऐक ग, नको रडूस. आई, आई अगं तुझं ते कार्ड. तुला कळलं का बाबड्या? तुला कळलं कार्डाचं काय झालं ते? काय झालं? अरे, आईंच्या कार्डवरून 70,000ची खरेदी केली आहे कोणीतरी. 70,000 म्हणजे ते. आई सगळी चूक तुझी आहे. तुला कार्ड देताना बोललो होतं मी, वेगळ्या पद्धतीचं कार्ड आहे. तू आधी शिकून घे, नंतर कार्ड वापर. तू शिकत नाहीस ना, म्हणून हे सगळं होतं, माहितीये तुला? एक मिनिट सोहम, थांब. आई ऐका, मला सांगा, तुम्ही तुमचा पिन कोणाला सांगितला होतात का? नाही ग, मी कशाला कोणाला सांगेन माझा पिन नंबर? तो फक्त मला आणि बबड्यालाच माहित होता. त्या दिवशी ना बाबांना पैसे हवे होते, तेव्हा मी 1-2घांची मदत घेतली होती. तेव्हा मी कदाचित. आई अशी कशी अनोळखी माणसांची मदत घेतेस ग तू? तुला बोललोय ना, अनोळखी माणसांना असं इन्व्हॉल्व्ह नाही करायचं या गोष्टींमध्ये. तू पिन दिलास का त्याला? नाही, बहुतेक. तू काही डिटेल्स सांगितले का? हे बघ, हल्ली डिटेल्स कळले ना तर पिन काढणं खूप सोपं आहे. आणि जर का कार्डचा नंबर आणि पिन माहित असेल ना, तर कोणी किती खर्च करू शकतो तुझ्या कार्डवर. आई सगळा घोळ घालून ठेवलाय ग तू. इट्स ओके सोहम, जरा शांत राहा बरं. असा कसा शांत होऊ? इतका घोळ घालून ठेवलाय, उगाच तुम्हाला त्रास होतोय ना सर. हे बघ, तसं काही नाहीये मुळात. तिचं माझं असं आमच्यात काही नाहीये, आणि एवढा मोठा इश्यू करण्यासारखं काही नाहीये. असावरी मला सांग, तुझ्याकडे ते कार्ड आहे ना? हो, माझ्या पर्समध्ये. आण बरं, बघू आपण. घेऊन येते. रडू नकोस. हिने कार्ड दाखवलं तर प्रॉब्लेम होईल. एक मिनिट. काय तू कुठे चाललायस? मी वॉशरूमला फ्रेश व्हायला. पर्स कुठे ठेवली मी? इथंच ठेवली होती. दे इकडे. अरे बाबड्या, सगळ्यांना टेन्शन दिलंस. नुकसान झालं ते वेगळंच. कुठे कार्ड? हे बघ, नाहीये कार्ड. बघ तुला दिसतंय का? अरे. हे काय? हे बघ, कुठे कार्ड? काही नाहीये. अरे मी खरंच ठेवलं होतं राजा. हे बघ, मी इथे ठेवलं होतं. चल आता बाहेर जाऊन सांगूया कार्ड हरवलंय म्हणून. अरे पण असं कसं हरवेल? मी खरंच सांगते तुला, माझ्या हाताने ठेवलं होतं इथे मी. अगं कार्ड हरवलंय, तुला पत्ता सुद्धा नाहीये. असं काय करतेस तू? जपून ठेवता येत नाही तुला? उगाच त्या राजेंना भुर्दंड पडला ना. मी खरंच ठेवलं होतं रे राजा. हे बघ, आता मला एक्सप्लेन करत बसू नको. जे काय ते बाहेर सांग. अरे चल आता बाहेर. घ्या, पैसे जाणार नाही तर काय होणार? हिचं कार्ड हरवलंय, हिला पत्ता सुद्धा नाहीये. कार्ड हरवलंय? अगं नीट पाहिलंस का पाकिटात? हो पाहिलंय, नाहीये त्यात कार्ड.
आई तू त्या दिवशी मशीन मध्ये विसरलीस का ग कार्ड? मला नाही वाटत. त्या माणसाला पिन सांगितलं त्याला दिलंस का तू कार्ड चुकून? अभिजित सरांनी इतक्या प्रेमाने कार्ड दिलं होतं का तुला? असं कसं हरवलंस तू? तुला नीट जपून ठेवता येत नाही का? एकतर तुझा अकाउंट बॅलन्स इतका कमी होता तुला कधी कार्ड सुद्धा मिळालं नसतं. आता जर सरांनी कार्ड दिलंय तर हे बघ सोहम, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. असावरी त्या पाकिटाच्या आतल्या कप्प्यात वगैरे आहे का कार्ड? जरा नीट बघ. तर मी स्वतः बघितलंय, नाहीये कार्ड तिथे. आई किती तो बेजबाबदारपणा. अरे रडते ती, किती बोलतोयस? आजोबा अहो, आईचं नेहमीच आहे. ती ना सोहम पुरे, किती बडबडतोयस तू आईंना? अरे सर काही बोलत नाहीयेत आणि तू. शुभ्रा अगं, सर काहीही बोलले नाही तरी आपल्याला लाज वाटायला नको का? अरे पण सोहम. प्लीज प्लीज प्लीज, आता तुम्ही दोघं वाद घालू नका. 70,000 गेलेत सर, 70,000. आईला त्याची किंमत नाही कळणार कारण ती पैसे कमवत नाही. पण मी समजू शकतो सर. सोहम बस. I'm sorry. हे बघ मुळात एवढं काही झालेलंच नाही अरे बाबा. अरे तूच म्हणालास ना आसावरीने आजपर्यंत कार्ड कधी वापरलं नव्हतं. पहिल्यांदा वापरताना अशा चुका होता. चुकांमधूनच माणूस शिकतो ना. आणि एक कार्ड गेले तर दुसरं येईल. हे बघ आसावरी, तू रडू नकोस बरं. आणि हे बघ मुळात मी ते कार्ड आता ब्लॉक केलंय की नाही, त्यामुळे ज्याच्याकडे ते कार्ड आहे तो आता वापरूच शकणार नाहीये. हा, तू रडू नकोस. अच्छा, तुम्ही ब्लॉक केलंय कार्ड? बरं झालं कार्ड ब्लॉक केलं. मी तुम्हाला तेच सांगणार होतो. सगळ्यात पहिलं कार्ड ब्लॉक करा. जे करायचं ते केलंय त्यांनी. आता यावर चर्चा नको. झाला तेवढा तमाशा खूप झाला. असावरी रडू नको, शांत हो. चला झोपायची तयारी लागा. मी आलेच. आता ही रडत बसेल आत. मी बघतो. आसावरी काय करतेस तू? हा, काय करतेस? दागिने का करतेस तू? हे बघ तू. मला माहिती आहे माझ्यामुळे तुमचं खूप नुकसान झालंय. पण काय करू, मी साधी गृहिणी, एवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ. हे ना मला बाबांनी दिलेले दागिने आहेत. हे माझं स्त्रीधन आहे. हे ठेवा तुम्ही तुमच्याजवळ. मला माहिती यापेक्षा सुद्धा खूप जास्त नुकसान झालंय तुमचं. मी ना पूर्वी साड्यांना फॉल बिडिंग करायचे, ब्लाउजे शिवायचे. मी परत सुरू करेन ते सगळं. सगळे पैसे फेडेन तुमचे. मी कुठेतरी सावकार असल्यासारखं का बोलतेस तू माझ्याशी? तुझं माझं कधीपासून आलं आपल्यामध्ये? ये बस 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 इथे बस. आणि तू आधी शांत. तू आणि मी काय वेगवेगळे आहोत का असावरी? नाही, मान्य आपलं नुकसान झालंय, पण ते फारसं काही महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे आहे की तू ते कार्ड वापरायचं धैर्य दाखवलंस, घाबरली नाहीस. नाही, थोडीशी घाबरले होते मी. अगं पण भीतीवर मात केलीस ना. नवीन कार्ड आल्यावर तेच करायचंय. हा, ये ये इकडे ये. बस बस ना.
आसावरी हे दागिने तुला नटवण्यासाठी आहेत, तुझ्यावर सजून त्यांनी अधिक सुंदर दिसावं म्हणून आहेत. तुझं स्त्रीधन आहे ते, याची किंमत पैशात होऊच शकत नाही. हा, बोला इन्स्पेक्टर साहेब. सर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार्ड वापरणारा माणूस साफ दिसतोय. तो लवकरच आमच्या ताब्यात असेल. काय इतका का हार्शली बोललास तू सोहम आईंशी? तुला माहितीये त्या केवढ्या टेन्शन मध्ये होत्या. लगेच पोलीस कंप्लेंट करायची काय गरज होती? त्या फालतू कार्डसाठी अभिजित राजे उगाच पॅनिक होत आहेत. फालतू कार्ड? आर यू सिरियस? तू आता आईंना त्याच कार्डवरून खूप काही बोललास आणि आता हे बोलतोयस? सोहम, त्या कार्डवरून खूप खर्च झालाय. चोर पकडला जायला नको? पोलीस का आले असतील इथे? एक मिनिट, काय झालंय सोहम? मेन रोडवरनं पोलीस व्हॅन गेली, तू एवढा का पॅनिक झालायस? नाही नाही, मी कुठे पॅनिक होतोय? मी आपलं सहज विचारलं. सोहम, कोणाचा फोन आहे? तू पोलिसांना नंबर दिला तुझा? कॉल सेंटरचा नंबर आहे. नेहमी येत असतात फोन. काय झालंय तुला? तू काय एवढा रेसलेस आहेस तू? काय झालंय? नाही, मी कुठे रेसलेस होतोय? मी एवढंच म्हणतोय की शहाण्या माणसाने उगाच पोलिसात जाऊ नये. एवढंही कळत नाही का त्या अभिजित राजेंना? आता आईकडनं कार्ड हरवलं तर हरवलं ना, ठीक आहे. एरवी एवढ्या प्रेमाच्या गप्पा करतात, मग आता सोडून द्यायचं ना. नाही म्हणजे काय ना, ते कंप्लेंट करून निघून जातील ग त्यांच्या घरी, पण पोलिसांना आपल्याला फेस करायला लागेल. पोलीस आपल्याला त्रास देणार नाही का? आणि असे केसेस कुठे सॉल्व्ह होतात ग? एक मिनिट, पण म्हणजे काय आपण प्रयत्नच करायचे नाहीत? काय झालंय? तू एवढं टेन्शन का घेतोय सोहम? का म्हणजे आईच्या चुकीची उगाच सगळ्यांना शिक्षा मिळते. हा बोल. हाय सोहम, सॉरी मी जरा घाईतच निघाले. अरे माझी मैत्रीण सूर्य आहे ना, तिचा अचानक एक प्रॉब्लेम झाला होता. हा मग? अरे सोमू, तू असं का बोलतोयस? तू चिडलायस का माझ्यावर? तुला राग आलाय का माझा? हे बघ, मी तुला सांगूनच निघणार होते, पण अरे सूर्य एवढी पॅनिक झाली होती ना फोनवर की मला सुचलंच नाही काय करायचं. आणि मग मी तशीच निघाले रे. सर, आई बऱ्या आहेत का? हो, बरी आहे आता. खूप समजावल्यावर आत्ता शांत झाली ती, आणि तो फोन आल्यावर अजूनच टेन्शन केलं. फोन म्हणजे? अरे हो, सांगायचं राहिलं. ते सायबर क्राईम वाले खूपच फास्ट आहेत. त्यांना ते कार्ड वापरणाऱ्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. लवकरच तो माणूस पोलिसांच्या ताब्यात असेल. ग्रेट.